अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज या कार्यालयाकडून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूचे 76 बॉक्स व इतर वाहनासहित एकूण 7,02,080 किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विजय सूर्यवंशी, माननीय संचालक प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज या पथकास दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बातमी मिळाली की मौजे हडलगे तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर गावच्या हद्दीमध्ये भरत संतू पाटील या इस्माने त्याच्या पोल्ट्रीमध्ये तसेच पोल्ट्रीजवळ लावलेल्या 4 चाकी वाहनामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा ठेवला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सदर माहिती जाऊन दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा घातला असता सदर पोल्ट्री फार्मच्या बाजूस असलेल्या खोलीमध्ये व अल्टो 4 चाकी वाहनामध्ये गोवा बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडचे एकूण 76 बॉक्स मिळून आले। सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरा, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, दुय्यम निरीक्षक स्वप्नील पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली बेडगे, वाहन चालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत। सदर मद्याची किंमत 5,02,080 इतकी असून वाहनासहित एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 7,02,080 इतकी आहे। सदर प्रकरणी सदर घटनास्थळी मिळून आलेल्या भरत संतू पाटील या इसमाकडून सदर मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचं सांगितलं। सदरच्या बेकायदेशीरित्या गोवा बनावटी दारूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून भरत संतू पाटील वय 45 वर्ष, राहणार हडलगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।